नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपल्याला सेकंड लेक्चर बघायचं आहे पल्स कोड मॉड्युलेशनचं. पल्स कोड मॉड्युलेशन टेक्निक. तर फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं मॉड्युलेशन म्हणजे काय, मॉड्युलेशनचे टाईप, कंटिन्युअस वेव्ह आणि पल्स मॉड्युलेशन. देन पल्स मॉड्युलेशन इज अगेन डिवाइड इंटू टू कॅटेगरीज, ॲनालॉग अँड डिजिटल. सो त्यानंतर आपण बघितलं होतं सॅम्पलिंग प्रोसेस काय असते, टाईप्स ऑफ सॅम्पलिंग काय आहे, देन सॅम्पलिंग थेरम इज द लास्ट पॉईंट ऑफ द प्रिव्हियस लेक्चर. सो आज आपल्याला बघायचं आहे सॅम्पलिंग सिग्नलचं किंवा सॅम्पलिंग थेरमचं एक्सटेन्शन. त्यालाच आपण म्हणतो सॅम्पल्ड सिग्नल. जसं मी कालच्या लेक्चरमध्येच तुम्हाला सांगितलं होतं की चॅप्टर हा इझी आहे, फक्त थोडा लेंदी आहे आणि थेरॉटिकल आहे. ठीक आहे. सो सॅम्पल सिग्नल कशाला म्हणणार आपण? बघा, आपण दोन प्रकारच्या वेव्ह फॉर्म कन्सिडर करतो. ही आपली आहे ओरिजिनल सिग्नल. तर हे आपले आहे कंटिन्युअस टाइम ॲनालॉग सिग्नल, म्हणजे ओरिजिनल सिग्नल म्हणतो आपण त्याला, ॲनालॉग सिग्नल एक्स ऑफ टी. आणि देन हे आहे आपले दॅट इज युनिट इम्पल्स ट्रेन सॅम्पलिंग फंक्शन, किंवा आपण त्याला म्हणू शकतो ट्रेन ऑफ युनिट इम्पल्स ऑफ एस ऑफ टी. एस ऑफ टी and then representation is vertical lines. म्हणजे डाऊन साईडला जरी असलं तरी आपल्याला हे व्हर्टिकल लाईननीच आपल्याला रिप्रेझेंट करावे लागतं. देन यामधला हा याचा ओरिजिन ओ, देन हा टी एस, देन 2 TS, देन 3 TS. ह्या दोघांमधला जो स्पेस आहे हा TS असतो. त्या टाइम पिरियड आपण म्हणू शकतो सॅम्पलिंग टाइम. आणि देन सॅम्पल्ड सिग्नल हे आपल्याला लास्ट कॅटेगरीमध्ये मिळतं. हेच वेव्ह फॉर्म बट इट इज इन द फॉर्म ऑफ डॉटेड. दिस इज ॲक्च्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ सॅम्पल्ड सिग्नल. ओके, सॅम्पल्ड सिग्नल TS. ओके. सो ॲक्च्युली काय बघा, सॅम्पल्ड सिग्नल इज नथिंग बट एक्स ऑफ टी हे माझे काय आहे, कंटिन्युअस ॲनालॉग सिग्नल आहे. आणि ह्या कंटिन्युअस ॲनालॉग सिग्नलमध्ये यांच्यामध्ये फायनाईट अमाऊंट ऑफ काय आहे, एनर्जी, जी की लिमिटेड आहे. आणि इनफायनाईट अमाऊंट काय आहे, त्याच्यामध्ये ड्युरेशन आहे. ते ड्युरेशन म्हणजे टाइम ड्युरेशन ही किती असू शकेल पुढं. ठीक आहे. तिसरं, इट इज अ बँड लिमिटेड सिग्नल. बँड लिमिटेड म्हणजे हे काही जास्त असणार नाही डब्ल्यू पेक्षा, बरोबर. बँड लिमिटेड सिग्नल आपण त्याला म्हणतो. देन हे इनपुट झालं. आता हे जे आहे सेकंड, एस ऑफ टी म्हणतो आपण त्याला. एस ऑफ टी इज नथिंग बट अ सॅम्पलिंग फंक्शन, and this sampling function is called as what, train of unit impulse. And adjacent sample म्हणजे हे जे आहे याच्या बाजूचे जे सॅम्पल असतील, adjacent sample is a space by TS. म्हणजे यांचा जो टाइमिंग जो आपण घेतला तो, ठीक आहे, तर तो TS ने दाखवता. म्हणजेच TS is equals to 1/fs. So fs is called as, that is sample of a rate. So TS is equals to fs is called as sampling period, whereas fs is equals to 1/ts. आता फ्रिक्वेन्सी अँड टाइमचं रिलेशन आपल्याला माहिती, हे काय असतं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं. तर याला म्हणणार आपण सॅम्पलिंग
रेट. रेट पिरियड का तर कॅपिटल टी आहे टाइम म्हणून पिरियड. रेट का तर फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये आहे म्हणून. ठीक आहे. सो सॅम्पल सिग्नल जे आहे आपले हे रिप्रेझेंट केले जातात दॅट इज एक्स डो ऑफ टी. ठीक आहे. दिस इज कॉल्ड ॲज सॅम्पल सिग्नल. ओके. सो सॅम्पल सिग्नलमध्ये कंटिन्युअस आणि ट्रेन ऑफ युनिट इम्पल्स आणि सॅम्पल सिग्नल कसे तयार होतात हे 3 कंटेंट महत्त्वाचे आहे. त्यामध्ये ह्याच्यामध्ये एनर्जी लेवल, देन टाइम ड्युरेशन, फाइंड लिमिटेड सिग्नल. ओके. सो हे महत्त्वाचे पॅरामीटर आहे. तर याला नोट करून घ्या. ओके. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं बघा, स्पेक्ट्रम ऑफ सॅम्पल्ड सिग्नल. स्पेक्ट्रम ऑफ सॅम्पल्ड सिग्नलमध्ये बघा आपण एक्स ऑफ टी हे आपले ॲनालॉग कंटिन्युअस ॲनालॉग सिग्नल घेतो आणि एक्सटेंडेड फॉर्म काय त्याचा की -W2 + W हर्ट्स हे फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये असतं. ठीक आहे. सो हा -W2 + W आपला हे काय आहे आपली त्याची फ्रिक्वेन्सी रेंज आहे आणि मिड पॉईंट दॅट इज एक्स ऑफ एस एक्स ऑफ एफ दॅट इज मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी. ओके. त्याला आपण म्हणतो सेंटर्ड फ्रिक्वेन्सी पण म्हणू शकतो. तर बघा ह्या स्पेक्ट्रम ऑफ ओरिजिनल सिग्नलला आपल्याला काय करायचं आहे, स्पेक्ट्रम ऑफ सॅम्पल सिग्नल. तर सॅम्पल सिग्नल कशाने रिप्रेझेंट करतो आपण, दॅट इज एक्स डो ऑफ टी. बरोबर. आफ्टर दॅट आपली सॅम्पल फ्रिक्वेन्सी ही किती आहे, T2W. बघा ही आपली ओरिजिनल डायग्राम ॲज इट इज. याच्या आपण जर राईट साईडला जर गेलो तर काय होतं आहे, +W अँड देन लेफ्ट साईडला गेलं तर -W, देन -3W अँड देन इकडं +3W. तर राईट साईडला आपली ही जी आहे फ्रिक्वेन्सी ऑफ सॅम्पल ही काय होते, पॉझिटिव्ह होते आणि लेफ्ट साईडला ही निगेटिव्ह होते. पण आपली सॅम्पल फ्रिक्वेन्सी ही किती दिली आपल्याला, दिस इज कॉल्ड ॲज अ 2W. राईट. सो this 2W is a that is a sampled frequency range, right? So this is also called as what, Nyquist rate. And this Nyquist rate आपल्याला तर बघायचं आहे मिनिमम फ्रिक्वेन्सी असते, त्या मिनिमम फ्रिक्वेन्सीलाच आपण काय म्हणतो, नायक्विस्ट रेट असं म्हणतो. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट, स्पेक्ट्रम ऑफ सॅम्पल्ड सिग्नल. आणि महत्त्वाचं बघा इथं आपल्याला फ्रिक्वेन्सी सुद्धा दिली आहे बघा, एफ एस एक्स ऑफ एफ मायनस एफ एस. म्हणजे ही जी एफ आहे ही जी फ्रिक्वेन्सी ही कशी असणार आहे, दॅट इज मॅक्सिमम. राईट. त्याला आपण काय म्हणतो, मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी. आणि एफ एस इज अ सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी. ओके. सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट, स्पेक्ट्रम ऑफ सॅम्पलिंग सिग्नल. नेक्स्ट पॉईंट इज रिकव्हरी ऑफ ओरिजिनल सिग्नल. आता रिकव्हरी हा शब्द म्हणजे काय असतो, की पुन्हा नव्याने आपण काय करणे, जे आपण डिस्ट्रीब्यूट केलेले आहे म्हणजे ओरिजिनल सिग्नल जे पाठवले आहे ते पुन्हा काय करणे, जनरेट करणे, त्याला रिकव्हरी म्हणतो किंवा जमा करणे इन शॉर्ट. ठीक आहे. आता ओरिजिनल सिग्नल हे आपले कशाने दाखवले तर आपण एक्स ऑफ टीने. बरोबर. आणि सॅम्पल्ड सिग्नल कशाने दाखवले तर आपण एक्स डो ऑफ टीने. बरोबर. मग आता ज्यावेळेस आपण या प्रोसेसमध्ये सॅम्पल्ड सिग्नल आपण जर LPF म्हणजेच लो पास फिल्टर मधून जर पाठवलं तर लो पास फिल्टरचं दुसरं नाव काय, दॅट इज अ रिकन्स्ट्रक्शन फिल्टर. रिकन्स्ट्रक्शन म्हणजे पुन्हा नव्याने तयार करणे. रिकन्स्ट्रक्शन फिल्टरमधून जर सॅम्पल सिग्नल म्हणजे एक्स डो ऑफ टी लाईक वेवफॉर्म इज लाईक दिस, हे आपण सिग्नल आउटपुट आपण पुन्हा LPF मधून पाठवलं तर आपल्याला एक्स ऑफ टी मध्ये ओरिजिनल सिग्नल मिळतं आणि ते लाईक दिस. ओके. सो दिस इज कॉल्ड as what, रिकव्हरी ऑफ ओरिजिनल सिग्नल. मग ही रिकव्हरी विथ द हेल्प ऑफ काय होते तर लो पास फिल्टरद्वारे होते. ओके. सो यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, दॅट इज कॉल्ड ॲज अलायझिंग. अलायझिंग. अलायझिंगचं दुसरं नाव आहे बघा, दॅट इज अ फोल्ड ओव्हर एरर. फोल्ड ओव्हर एरर म्हणजे हे ओव्हरलॅपिंगचा कन्सेप्ट आहे. आपल्याला डायग्रामद्वारेच तो पटकन समजतो.
बघा काय आहे. तर अलायझिंग ऑर फोल्ड ओव्हर याला इन शॉर्ट कशाला म्हणतात? आपली याची डेफिनेशन सुद्धा बघायची आहे. बघा, एक्स ऑफ टी, इफ द एक्स ऑफ टी ऑफ अ सिग्नल इज अ नॉट बँड लिमिटेड. बँड लिमिटेड म्हणजेच याचा अर्थ काय झाला, की तुमची सॅम्पल फ्रिक्वेन्सी ही लेस दॅन आहे 2W पेक्षा, राईट. हे ज्यावेळेस होईल त्यावेळेस एरर ऑकर होईल, आणि ते एरर म्हणजेच काय असतं? अलायझिंग. सरळ सरळ असं पण सांगू शकता की सॅम्पल फ्रिक्वेन्सी इज लेस दॅन 2W हर्ट्स, then error occur, and this is called as what? Aliasing or fold over error. ठीक आहे. सो आता हे फोल्ड ओव्हर एरर कशा प्रकारे वर्क करतं, तर आपल्याला याची डायग्राम बघावं लागेल. तर डायग्राम थोडीशी एक ड्रॉ करताना तुम्हाला समजेलच, त्यामध्ये थोडासा एक पॅटर्न थोडासा अवघड आहे. ठीक आहे, तर तो आपण पॅटर्न बघूया पहिले. बघा, यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा, स्पेक्ट्रम ऑफ कंटिन्युअस टाइम सिग्नल म्हणजे एक्स ऑफ टी आपण घेतलं होतं, म्हणजे ओरिजिनल सिग्नल आपण त्याला म्हणू. आणि याची बघा मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी आपण घेतो किती? एक्स ऑफ एफ. अँड देन यामध्ये काही शेडेड रिजन दिलेले बघा, एक एफ एस बाय 2 आणि मायनस एफ एस डिवायडेड बाय 2. ठीक आहे. देन आता हे जे आहे हा एक्सटेंडेड फॉर्म आहे. तर याचा जर आपण स्पेक्ट्रम ऑफ सॅम्पल्ड व्हर्जन जर एक्स ऑफ टीच्या फॉर्ममध्ये घेतलं की एफ एस इज लेस दॅन 2W, तर बघा यामध्ये ही आपली मेन वेव्ह फॉर्म आहे. त्या स्पेक्ट्रम ऑफ कंटिन्युअस टाइम सिग्नलचं बघा दोन वेव्हजमध्ये ओव्हरलॅपिंग होतं. ड्यू टू ह्या ओव्हरलॅपिंगमुळं यामध्ये काय होतं? डिस्टॉर्शन ॲड होतं, राईट. बघा, इफ यू यूज द रिकन्स्ट्रक्शन फिल्टर, यामध्ये आपण जर रिकन्स्ट्रक्शन फिल्टर जर वापरलं, राईट, मायनस एफ एस डिवाइडेड बाय 2 टू एफ एस डिवाइडेड बाय प्लस एफ एस डिवाइडेड बाय 2, then output is not be undistorted of x of t, but output present in the filter is distorted. तुमचं आउटपुट हे पहिले अनडिस्टॉर्टेड येतं, बट ज्यावेळेस तुम्ही ते फिल्टरमधून पास करता त्यावेळेस हे काय होतं? डिस्टॉर्टेड फॉर्ममध्ये येतं. आणि हे डिस्टॉर्शन कशामुळे येतं यामध्ये? ह्या ओव्हरलॅपिंगमुळं. हे दोन वेव्ह फॉर्म काय होत आहे, एकमेकांवर ओव्हरलॅप जे होत आहे त्यामुळे याच्यामध्ये काय येते? सिम्पली ओव्हरलॅपिंगमुळे डिस्टॉर्शन येतं. आणि हे जे डिस्टॉर्शन आहे, ओके, तर हे फोल्ड ओव्हरमध्ये किंवा अलायझिंगमध्ये हाय फ्रिक्वेन्सी एक्स ऑफ एफमुळे होतं. तर देन एक्स ऑफ एफ इज रिक्वेस्टेड टू अ लो फ्रिक्वेन्सी दॅट इज एक्स डो ऑफ एफ. एक्स डो ऑफ एफ म्हणजे सॅम्पल्ड फ्रिक्वेन्सीमध्ये काय करा? शेडेड रिजनमध्ये ते रिप्रेझेंट करा. तर म्हणून इथं बघा, हे जे शेडेड रिजन दिलेलं आहे तुम्हाला, ते शेडेड रिजन तुम्हाला सांगतं हाय फ्रिक्वेन्सी इन एक्स ऑफ टी टेक्स अँड आयडेंटिटी ऑफ अ लोअर फ्रिक्वेन्सी ड्यू टू अलायझिंग. बघा, हे डिस्टॉर्शन आउटसाइड पाहिजे होतं, तर हे इनसाइडच येते, राईट. सो दिस इज ड्यू टू व्हॉट? ओव्हरलॅपिंग. तर ह्या अलायझिंग मध्ये किंवा फोल्ड ओव्हर एररमध्ये रिकन्स्ट्रक्शन फिल्टर किंवा ओव्हरलॅपिंग ह्या कन्सेप्टमुळं काय होतं आहे? एरर क्रिएट होतं आहे. तर हे एरर इनसाइड होतं आहे, तर आउटसाइड पाहिजे त्यामुळे. ठीक आहे. तर हे लो फ्रिक्वेन्सी एक्स डो ऑफ एफ वापरल्यामुळं आपण काय करू शकतो? कमी करू शकतो, राईट. सो दिस इज व्हॉट अलायझिंग ऑर फोल्ड ओव्हर एरर. आणि ही डायग्राम तुम्ही 2-3 वेळेस ड्रॉ करून बघा, राईट. देन या अलायझिंगची आपण आता डेफिनेशन सुद्धा बघू शकतो, की हे जे ओव्हरलॅपिंग होतंय, राईट, एक्स डो ऑफ एफ ही आपण लोअर फ्रिक्वेन्सी घेतोय. बघा, डेफिनेशन ऑफ अलायझिंग इज द हाय फ्रिक्वेन्सी इन द स्पेक्ट्रम ऑफ ओरिजिनल सिग्नल. हाय फ्रिक्वेन्सी कुणाची? ओरिजिनल सिग्नलची. ओरिजिनल सिग्नल कुठले आपले? एक्स ऑफ टी, राईट. Taken into the identity of a lower frequency. It is to be taken into lower frequency in the spectrum of sample. म्हणजे एक्स डो ऑफ टीला, म्हणजे एक्स ऑफ टी हायर फ्रिक्वेन्सी आहे आणि आपल्याला त्याला काय करावं लागतं? लोअर फ्रिक्वेन्सीला घ्यावं लागतं. सो
दिस इज कॉल्ड एज व्हाट, फोल्ड ओवर एरर और अलाइजिंग. ठीक आहे. सो fs is less than 2w is the condition for अलाइजिंग. ठीक आहे. सो यानंतरचा पॉईंट येतो बघा, हाऊ टू एलिमिनेट द अलाइजिंग. तर याला नोट करून घ्या पहिले. सो नेक्स्ट पॉईंट, हाऊ टू इलिमिनेट द एरर. हे जे किंवा अलाइजिंग नावाचं जे एरर आहे हे आपल्याला कशा प्रकारे आता कमी करता येईल. तर हे जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार, सॅम्पलिंगच्या आधी बँड लिमिटेड LPF लो पास फिल्टर आपल्याला लावावं लागणार बिफोर सॅम्पलिंग. राईट, बिफोर जर सॅम्पलिंग आपण बँड पास फिल्टर लावलं तर आपली अलाइजिंग ही काय होऊ शकते, कमी होऊ शकते. ओके. सो दिस इज कॉल्ड ॲज स्ट्रिक्टली बँड लिमिटेड सिग्नल. बँड लिमिटेड सिग्नल म्हणजे जे आपण fs इज लेस दॅन 2w घेतली ती कंडिशन, ती कंडिशन x ऑफ t अँड सॅम्पलिंग सिग्नल तुम्हाला किती मिळणार, x डो ऑफ t. राईट. सो ही या प्रकारे एक सॉल्व केले जाते. दुसरं, यामध्ये जे आपण कट ऑफ फ्रिक्वेन्सी वापरतो, कट ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, एक मॅक्सिमम किंवा एक रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी fs इज इक्वल्स टू w, ही एक तुमची कट ऑफ फ्रिक्वेन्सी मेंटेन ठेवावं लागणार. दुसरं इट इज अ स्ट्रिक्टली अ बँड लिमिटेड सिग्नल. स्ट्रिक्टली बँड लिमिटेड सिग्नल x ऑफ t, हे बँड लिमिटेडच वापरावं लागणार. राईट. सो दिस इज कॉल्ड एज व्हॉट, एलिमिनेटिंग ऑफ और अँटी अलायझिंग फिल्टर म्हणता येईल याला. काय म्हणता येईल, अँटी अलायझिंग, व्हायरसचा अँटीव्हायरस, तर अलायझिंगचा अँटी अलायझिंग. ठीक आहे. देन आपण याला आणखी कशा प्रकारे करू शकतो की fs ही जी आपली सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी होती ही ग्रेटर दॅन और ग्रेटर दॅन इक्वल्स टू 2w केलं तरी आपलं काम होऊन जाईल. बरोबर. म्हणजेच आपण आता जर इनपुटला जर आपण स्पेक्ट्रम घेतला, ओके, दिस इज अ स्पेक्ट्रम ऑफ ओरिजिनल सिग्नल x ऑफ f 0 मायनस w प्लस w. आता आपण जी डायग्राम बघितली होती ती, आणि देन दिस इज ओरिजिनल वन, आणि देन ह्यामध्ये बघा हा जो गॅप यामध्ये क्रिएट होतोय, राईट, दोन्ही साईडला होईल तो, पॉझिटिव्ह as well as निगेटिव्ह. दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज निगेटिव्ह. देन दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज fs मायनस w. बघा तिथं आपण घेतलं होतं f मायनस fs घेतलं होतं. ठीक आहे. आणि हा सेंटर इज fs, राईट साईड fs प्लस w, आणि इकडे काय येणार, f मायनस fs प्लस w, आणि हा fs मायनस, आणि ह्या साईडला मायनस fs मायनस w. ठीक आहे. सो यामध्ये जो डिफरन्स येतोय तर ह्या डिफरन्सला आपण म्हणतो गार्ड बँड. ठीक आहे. एक गार्ड बँड म्हणून सनी तो रिप्रेझेंट होतो. ठीक आहे. सो दिस इज द कंडिशन टू इलिमिनेट द व्हॉट, अलायझिंग. आणि ही कंडिशन एक महत्त्वाची की एफ एस इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू व्हॉट, टू डब्ल्यू. ठीक आहे. याला नोट करून घ्या. नेक्स्ट पॉईंट आहे नॅक्विस्ट रेट. आपण जो आत्ता वर्ड वापरला होता सगळ्यात पहिल्या डायग्राममध्ये, तर व्हॉट इज मीन बाय नायक्विस्ट रेट. बघा, नायक्विस्ट रेट इज नथिंग बट मिनिमम सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी. ओके. सो इट इज कॉल्ड ॲज अ मिनिमम सॅम्पलिंग रेट ऑफ 2w. तुमचा नायक्विस्ट रेटचा मिनिमम रेट किती असतो, 2w सॅम्पल्ड पर सेकंद. तर याचा मिनिमम पर सेकंदला किती रेट आहे, 2wचा, अँड हॅविंग अ मॅक्सिमम
मिनिमम आपलं सॅम्पलिंग रेट आणि मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी ऑफ W hertz is called as Nyquist rate. ठीक आहे. सो नायक्विस्ट रेट याला आपला किती झाला 2W झाला. बट आपण जर नायक्विस्ट इंटरवल्स बद्दल जर विचार केला तर नायक्विस्ट इंटरवल इज नथिंग बट रेसिप्रोकल म्हणजे 1/, नायक्विस्ट रेट. या नायक्विस्ट रेटचा सिम्पली रेसिप्रोकल इज कॉल्ड ॲज नायक्विस्ट इंटरवल. म्हणजेच याला आपण असं लिहू शकतो 1/2W. ओके. So minimum sampling rate of 2W sample per second and having a maximum frequency is W. So this is called as what? Nyquist rate, and Nyquist interval is a reciprocal of Nyquist rate. Okay. So हा आपला हर्ट्स मध्ये असतो आणि हा आपला असेल सेकंड मध्ये, कारण इंटरवल म्हटलं तर टाइम आला म्हणून तो सेकंड मध्ये जातो. ठीक आहे. देन यानंतर बघा आपल्याला बघायचं आहे की इम्पॉर्टन्स ऑफ अ सॅम्पलिंग थेरम. आपण जो सॅम्पलिंग थेरम आतापर्यंत प्रिव्हियस लेक्चरमध्ये आजच्या सॅम्पल सिग्नल बघितले, तर यामध्ये इम्पॉर्टन्स काय सॅम्पलिंग थेरमचा, तर ते कंटेंट बघूया. सो इम्पॉर्टन्स ऑफ सॅम्पलिंग थेरम. सॅम्पलिंग थेरमचं महत्त्व. पहिला असा पॉईंट आहे बघा की आपण जे डिजिटल कम्युनिकेशन बघतो आहे, ह्या डिजिटल कम्युनिकेशनमध्ये आपल्याला कंटिन्युअस टाईम सिग्नल, कंटिन्युअस टाईम ॲनालॉग सिग्नल याचं कन्व्हर्जन आपल्याला कशात केलं गेलं पाहिजे, डिस्क्रीट टाईम सिग्नलमध्ये. तर हा एक महत्त्वाचा सॅम्पलिंग थेरममध्ये पार्ट आहे की डिजिटल कम्युनिकेशनमध्ये कंटिन्युअस टाईम सिग्नलचं कन्व्हर्जन डिस्क्रीट टाईम सिग्नलमध्ये झालं पाहिजे. आणि दिस इज अचीव विथ द हेल्प ऑफ व्हॉट, ओनली अ सॅम्पलिंग. राईट. Second point is the sampling rate. Sampling rate is also a important parameter in sampling theorem, right? To ensure the representation of original signal. So with the help of sampling rate, we ensure the original signal faithfully. Okay, faithfully. Then third one is it is help to decide the minimum sampling frequency. This is a minimum sampling frequency, fs minimum, to avoid what, sampling. Minimum sampling frequency is used to avoid a distortion, and this fs minimum is called as a Nyquist rate. यालाच Nyquist rate असं म्हणतात, जो की 2W असतो. ओके. सो हे एक महत्त्वाचे पॅरामीटर आहे सॅम्पलिंग थेरमचे. नंतर आपल्याला माहिती आहे की सॅम्पलिंग टेक्निक, ही जी सॅम्पलिंग टेक्निक आहे ही डिवाइड होते दोन प्रकारात. एक आयडियल, आपण जे आत्ता बघितली ती आयडियल सॅम्पलिंग, आणि दुसरी आहे ती प्रॅक्टिकल सॅम्पलिंग. तर आपण आता आयडियल सॅम्पलिंग ही बघितलेली आहे, जी की आता सॅम्पल सिग्नलपासून बघितलं. आणि प्रॅक्टिकल जी सॅम्पलिंग आहे ही डिवाइड होते दोन प्रकारात. एक नॅचरल सॅम्पलिंग आणि दुसरी आहे ती फ्लॅप टॉप सॅम्पलिंग. ठीक आहे. these are the two sampling for प्रॅक्टिकल सॅम्पलिंग. ठीक आहे. तर यानंतर आपल्याला हे नॅचरल सॅम्पलिंग आणि फ्लॅप टॉप सॅम्पलिंग आपल्याला बघायचं आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण सॅम्पल सिग्नल बघितलं, देन सॅम्पल सिग्नलमध्ये स्पेक्ट्रम बघितलं, अलायझिंग बघितलं, आफ्टर दॅट Nyquist रेट बघितलं, कशा प्रकारे अलायझिंग एलिमिनेट केलं जाते, आणि नेक्स्ट वन इम्पॉर्टन्स ऑफ सॅम्पलिंग थेरम आणि सॅम्पलिंग टेक्निक बघितल्या. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नॅचरल सॅम्पलिंगपासून स्टार्ट करणार. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू.